आजच्या मतदान प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रभर ज्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत, मित्र हो, राज्यातल्या 29 महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान झालं. बघा, मतदान वर्षानुवर्ष होत आलेलं आहे, पण मतदानाचा तमाशाही कसा असतो हे आजच्या निवडणुकीत राज्यभरात पाहायला मिळालं. म्हणजे बघा, मतदान म्हणजे लोकशाहीचा हक्क, पण या हक्काचा सुद्धा कसा खेळ करून ठेवला आहे, कसा तमाशा करून ठेवला आहे, हे आज सकाळपासून पाहायला मिळालं. निवडणूक प्रक्रिया पारदर्शी आणि निपक्षपातीपणे पार पाडायचं काम कोणाचं? निवडणूक आयोगाचं. निवडणूक आयोग म्हणजे स्वायत्त संस्था, म्हणजे पूर्वी तरी तसं म्हटलं जात होतं, आज ती परिस्थिती आहे की नाही हे तुम्ही ठरवा. बहुसंख्य मतदारांचा निवडणूक आयोगाचा विश्वास पूर्णपणे उडालेला आहे, तो अजिबात उरला नाही. आणि मग या निवडणूक आयोगाने घेतलेल्या निवडणुकावर गेल्या काही वर्षापासून संशय घेतला जातोय, शंका घेतली जाते. निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधारी पक्षाचा गुलाम झाला आहे असे आरोप विरोधक सातत्यानं करीत आलेले आहेत आणि त्याचे अनुभव सुद्धा तसे येत आहेत. बघा, आज महापालिका मतदानाच्या दिवशी हा सगळा तमाशा लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला. आजवर कधीही जे घडलं नव्हतं ते सगळं काही आजच्या मतदानामध्ये घडल्याचे गंभीर आरोप झालेले आहेत. या निवडणुका आहेत की केवळ सोपस्कार आहेत असा प्रश्न कोणालाही पडावा. म्हणजे बघा, बोगस मतदान होऊ नये किंवा एकाच मतदारानं पुन्हा पुन्हा मतदान करू नये यासाठी मतदान केलेल्या मतदाराच्या बोटाला शाई लावली जाते. आणि बघा, ही शाई कित्येक दिवस पुसली जात नव्हती, आपला अनुभव आहे. आज मात्र मुंबईमध्ये बोटाला शाई लावली की लगेच पुसली जात होती. दुबार मतदार तर बघा ठिकठिकाणी आढळून आले, पण मतदान यंत्राचे नवे घोळ सुद्धा समोर आलेले आहेत. कुठं मतदान यंत्र बंद पडली, तर कुठं कुठलंही बटन दाबलं तरी नेहमीप्रमाणे भाजपच्या कमळ चिन्हाची लाईट लागत होती, तर कुठं मतदान यंत्राला करंट लागत होता. करंट अहो, नाशिकमध्ये तर शिंदे गटाच्या धनुष्यबाणाचं बटन दाबलं तरी कमळाची लाईट लागत होती. म्हणजे तसा दावा शिंदे गटाच्या उमेदवारानंच केलेला आहे. संबंधित अधिकाऱ्याकडे त्यांनी तशी तक्रार सुद्धा केली. काही मतदान केंद्रावर मतदान यंत्रावरील फक्त भाजपचं बटन दाबलं जात होतं, अन्य बटन दाबली तरी दाबली जात नव्हती. अशा तक्रारी सुद्धा आज अगदी सकाळपासून आल्या. पुण्यातल्या एका मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी ईव्हीएमच्या कार्यप्रणालीवर गंभीर आक्षेप नोंदवले. बघा, त्यांच्या दाव्यानुसार बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये मतदाराला एकूण 4 मतं द्यायची आहेत, मात्र पहिल्या 3 उमेदवारांना मतदान केल्यानंतर 4थ्या मतदानावेळी मशीनवरील लाईटच लागलेली नाही. आणि मग जर इंडिकेटर पेटला नाही तर मतदाराचं 4थं मत नक्की कुठं नोंदवलं गेलं की नाही गेलं हे कसं काय समजणार, असा सवाल या अंकुश काकडे यांनी सुद्धा उपस्थित केला. केवळ लाईटचा तांत्रिक बिघाडच नाही मित्रांनो, तर ईव्हीएम मधल्या घड्याळ सुद्धा संशयास्पद रीतीने चालत असल्याचं समोर आलं. प्रत्यक्ष वेळेपेक्षा ईव्हीएम मधील वेळ तब्बल 14 मिनिटं पुढे असल्याचं आढळून आलं. जेव्हा बाहेरच्या घड्याळामध्ये 7:30 झालेली होती, तेव्हा मशीन मध्ये 7:44 दाखवली जात होती. मतदानाची वेळ आणि त्यातील अचूकता अत्यंत महत्वाची असते. हा वेळेचा फरक निकालावर परिणामकारक सुद्धा ठरू शकतो अशी भीती सुद्धा व्यक्त केली जाते. अहो, तिकडे धुळे शहरामध्ये एका प्रभागामधल्या मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाला. मीरच्या मारुती प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रामध्ये असलेल्या मतदान यंत्रांची अक्षरशः तोडफोड करण्यात आली. मतदार यादीतील आपलं नाव शोधण्यासाठी एका मंत्र्याला सुद्धा वनवट भटकावं लागलं. मतदार यादीतून अनेक मतदारांची नावं गायब असलेल्या अनेक गंभीर घटना सुद्धा आज उघडकीला आल्या. उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातच हा सावळा गोंधळ अधिक तीव्रतेनं समोर आला.
मुंबईमध्ये ठाकरे सेनेच्या उमेदवार विशाखा राऊत, त्यांच्या नावासमोरचं बटन कितीही वेळा आणि किती ताकद लावून जरी दाबलं ना तरी ते दाबलंच जात नव्हतं. पुण्यातल्या एका प्रभागामध्ये धायरीतल्या एका मतदान केंद्रावर भाजपचा कार्यकर्ता मतदानानंतर काही महिलांच्या बोटावर लावलेली शाई पुसत होता. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या लक्षात आला. बोगस मतदानासाठी हा प्रकार केला जात असल्याचा संशय आल्यामुळे या संतप्त कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला पकडलं. पण बघा, जेव्हा भाजपाचे कार्यकर्ते त्यावेळेला तिथं आले आणि त्यांनी याला सोडवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे अनेक आरोप सुद्धा केलेले आहेत. आणि बघा, आमच्या पक्षाचं बटन दाबलं तरी ते दाबलं जात नाही, पण भाजपचं बटन मात्र आपोआप दाबलं जात होतं, असा दावा पुण्याच्या पर्वतीच्या शिंदे गटाच्या उमेदवार पार्वती जोगी यांनी केला. भाजपा व्यतिरिक्त इतर उमेदवारांना मत द्यायचं असलं तर त्यांचं बटन दाबलं जात नव्हतं. कित्येक मतदार मतदानाला गेले, पण त्यांच्या आधीच त्यांचं मतदान दुसरं कोणीतरी करून गेलेलं होतं. अशाही काही घटना उघडकीला आल्या. धुळ्यामध्ये तर मतदानाच्या आधीच हजारो बोगस मतदान कार्ड सुद्धा सापडली. शिंदे गटाच्या उमेदवाराकडून असाही दावा करण्यात आला, धनुष्यबाण या चिन्हासमोरचं बटन दाबल्यानंतर मशीनवर भाजपच्या चिन्हाचा लाईट लागत होता, असं निदर्शनास आलं. हा प्रकार प्रभाग क्रमांक 24 मधला ग्रामदेवी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर घडल्याचं सांगण्यात आलं. मतदानासाठी आलेल्या काही मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करताना संशयास्पद प्रकार झाल्याचा आरोप सुद्धा केला. या मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार सुद्धा केलेली आहे, पण जिकडं तिकडं उडवा उडवी. त्या टिटवाळ्यामध्ये तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये मतदान यंत्रावर चक्क उमेदवाराचं नाव सुद्धा चुकीचं देण्यात आलं. तर लोकांनी कसं मतदान करायचं? किती म्हणून घटना सांगाव्यात. आता याला निवडणुकीचा तमाशा म्हणावं की आणखी काय म्हणावं? उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोग पगार घेतो तो नेमका कशाचा घेतो? आणि राज ठाकरे तर म्हणाले, ही निवडणूक नाही, हा फक्त एक फ्रॉड आहे, फ्रॉड. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आजवर शंखनाद तर केला जातो, पण आजच्या मतदान प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रभर ज्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत त्या केवळ धक्कादायकच नव्हे तर निवडणुकीचा आणि लोकशाहीचा तमाशा झाल्याचं नव्हे, तमाशा केल्याचं चित्र निर्माण झालं. पण याची दखल कोण घेणार? झोपलेल्या माणसांना उठवता येतं, जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला कोण उठवणार? मित्रांनो, निराश करणारी, हतबल व्हायला लावणारी, हताश करणारी ही सगळी परिस्थिती आपलीकडे निर्माण झाली आहे. लोकशाहीच्या नावानं आता आकांत करण्याची सुद्धा गरज उरली नाही, कारण त्यासाठी तरी लोकशाहीचं अस्तित्व असावं लागतं. आज मतदानाच्या दिवशी राज्यभरातून समोर आलेल्या वेगवेगळ्या घटनांवरून तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. मी ज्या घटना सांगितल्या आहेत त्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहेत. यापेक्षा सुद्धा आणखी ढीगभर घटना वेगवेगळ्या मतदान केंद्रावर घडलेल्या आहेत. कोण जबाबदार याला? आणि लोकशाहीची पारदर्शक निवडणूक यालाच म्हणावं का? मित्रांनो, आजच्या एकंदर सगळ्या परिस्थितीबाबत तुमचं मत तुम्ही जरूर व्यक्त करा. तुम्ही मतदार आहात, तुम्ही नागरिक आहात. तुमच्या मताला जे महत्व आहे ते महत्व कुठल्याही मंत्र्यांच्या, राज्यकर्त्यांच्या, त्यांना काय वाटतं त्याला ते महत्व नाही. म्हणून तुम्ही जरूर व्यक्त व्हा. तुमच्या मनातल्या भावना निवडणूक आयोगालाही कळू द्या आणि भाजपालाही कळू द्या आणि महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकारलाही कळू द्या. मित्रांनो, सगळ्या या हताश परिस्थितीमध्ये धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.